नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. मी आधी पुण्याला जॉबला होतो आणि चांगली अपॉर्च्युनिटी भेटली आणि चांगला पॅकेज भेटला आणि चांगलं शहर एक्सप्लोअर करायला भेटेल या आशेनं मी पुणे सोडलं आणि हैदराबादला शिफ्ट झालो. सीमोल्लंघन झालं माझं वगैरे असं म्हणता येईल. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ना म्हणजे महत्त्वाचं सांगतो, पुणे सोडण्याचं महत्त्वाचं एक कारण होतं ते म्हणजे ट्रॅफिक. मला ऑफिसला जायला 1.5-2 तास लागायचा. ऑफिसमधून घरी यायला म्हणजे रूमवर यायला किंवा ज्या ठिकाणी मी राहत होतो त्या ठिकाणी यायला 1-1.5-1.5-2 तास लागायचा. म्हणजे जवळजवळ 3-3.5-4 तास माझे ट्रॅफिकमध्ये जायचे. आणि सेम गत हैदराबादमध्ये आल्यानंतर समजलं आहे की हैदराबादमधून माझ्या रूमला जे हार्डली 3.5 किलोमीटर आहे, ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे सध्याच्या घडीला तात्पुरतं, तर तिथं जायला मला 50 मिनिटे ऑनलाईन दाखवत आहे. म्हणजे ज्या मी रॅपिडो वगैरे बुक करून जायचं म्हटलं की त्या ठिकाणी गाडीवर जायला मला 50 मिनिटे दाखवतो आहे आणि चालत जायला 50 मिनिटे दाखवत आहे. आणि रॅपिडो, ओला वगैरे याचे रेट ऐकून तुम्ही थकवाल. त्या पीक आवरमध्ये रॅपिडोचे आणि ओलाचे रेट 200 रुपये प्लस आहेत. म्हणजे 200 रुपये खर्चून तुम्हाला 1 तासामध्ये तुमच्या हॉटेलला पोचायचं किंवा तुम्ही जिथं राहताय तिथं पोचायचं, जे 3 किलोमीटरवर आहे. आणि चालत फुकटमध्ये जरी गेलात तरी तेवढ्याच रेटमध्ये तुम्ही पोचताय. 3 किलोमीटरसाठी बोलतो आहे मी. पुण्यामध्ये मी जवळजवळ 20-25 किलोमीटर प्रवास करायचो 1.5-2 तासामध्ये, ते सुद्धा माझ्या गाडीवर. म्हणजे फरक काहीच नाही आहे. शहर बदललं आहे, ट्रॅफिक आहे तसं आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतो आहे. आत्ता सिग्नल सुटला आहे म्हणून जरा गाड्या हलत आहेत, नाहीतर समोर स्टॅग्नर थांबल्यात गाड्या. एका जागेत थांबल्या होत्या गाड्या, फक्त थांबल्या होत्या. अनुभव घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी, समजून घेण्यासाठी फिरणं गरजेचं आहे. यासाठी आपलं शहर सोडणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रगती होऊ न होऊ पण माणसं बघायला भेटतील वेगवेगळ्या ठिकाणची. आता हैदराबादमध्ये आहे तर भाषेचं एक मोठं चॅलेंज आहे बरं का माझ्यासमोर. बऱ्यापैकी मला तेलुगू समजते, त्यामुळे काही गोष्टी सोप्या होतात. पण मी समोरच्याला नाही सांगत की बाबा मला तेलुगू समजते. जर आपलाच पत्ता ओपन करून दाखवल्यावर समोरचा माणूस आपल्यासोबत बोलताना जर जपून तेलुगू शब्द वापरेल. चला ऐकत राहत फिरती गोष्ट.